नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पॅरेंट्सच्या मनात असणारा एक प्रश्न किंवा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे CS आणि IT दोन्हीपैकी कोणती ब्रँच घेऊ. आणि जर या दोन नाही लागल्या तर मग AI की डेटा सायन्स की मशीन लर्निंग की AIML किंवा यामध्ये काही डिफरन्स आहे नेमकं. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या CS, IT, AIML आणि DS या सगळ्यांमधला बेसिक डिफरन्स 12वी नंतर जे ऍडमिशन घेणार आहेत विद्यार्थी त्यांना समजल अशा भाषेमध्ये आपण सांगणार आहोत. अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. चला तर आपण सुरू करूयात. नेमकं CS, IT, AI या सगळ्यांमध्ये काय डिफरन्स आहे आणि किती साऱ्या ब्रँचेस या कम्प्युटर इंजिनिअरिंगशी रिलेटेड आहेत. ओके, सुरू करण्यापूर्वी हे एक स्लाइड यासाठी बनवली की तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरत असताना काही ठिकाणी कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, काही ठिकाणी कम्प्युटर सायन्स आहे, काही ठिकाणी काही कॉलेजेसला कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अशी देखील युनिव्हर्सिटीने मान्यता दिलेली ब्रँच आहे. AI किंवा AIML आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग किंवा डेटा सायन्स सेपरेट किंवा AI अँड डेटा सायन्स. ठीक आहे, भरपूर सारे ब्रँचेस AIDS तुम्ही ज्याला म्हणता. ठीक आहे, अशा त्यांनी दिलेल्या आहेत. तर या सगळ्यांमध्ये नेमकं काय डिफरन्स आहे, सिलेबस मध्ये काय फरक आहे ते आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत. त्याआधी एक गोष्ट मी सांगेल की याच्या व्यतिरिक्त ज्या ब्रँचेस आहेत, बऱ्याचशा मुलांच्या डिमांड आहेत की मला CSच घ्यायचं किंवा ITच घ्यायचं. त्या जर नाही मिळालं तर ENTCच घ्यायचं. बाकीच्या ज्या ब्रँचेस आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन आहे, मेकॅट्रॉनिक्स आहे, सायबर सिक्युरिटी आहे, रोबोटिक्स आहे, IoT आहे, त्यानंतर इलेक्ट्रिकल आहे, अशा सगळ्या ब्रँचेसला जॉब्स अवेलेबल आहेत. आणि इथून पुढं सगळं कॉम्बिनेशन मध्ये चालणार आहे. ठीक आहे, मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स अशा ब्रँचेसला डिमांड ही इथून पुढं फ्युचर मध्ये वाढत जाणार आहे. सध्याची कंडिशन प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात हेच आहे की तुम्हाला CS की IT की AI की ML. ठीक आहे, मी ऑप्शन फॉर्मचा एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये देखील सांगितलं होतं आणि आज पण रिपीट करतो. इथं मी ते मेन्शन केलंय, गिव्ह प्रेफरन्स टू कॉलेज दॅन ब्रँच. म्हणजे एखाद्या चांगल्या कॉलेजला जर तुम्हाला कुठलीही ब्रँच भेटती, फॉर एक्झाम्पल COEP कॉलेजला जर तुम्हाला दुसरी ब्रँच भेटते तर तुम्ही ते निवडावं. आणि दुसऱ्या कुठल्या कॉलेजला तुम्हाला समजा IT भेटत असेल, कम्प्युटर भेटत असेल, ठीक आहे, त्यापेक्षा COEP बेटर आहे ना. म्हणजे कॉलेजला तुम्ही प्रायोरिटी द्या ब्रँच पेक्षा. ओके, डिपेंड आहे आता कुठल्या कॉलेजला. ठीक आहे, दोन जर पॅरलल कॉलेज असतील, सारखेच आहेत थोडेफार, प्लेसमेंटही सारखे आहे, दुसऱ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा सारखाच आहे, अशा केसमध्ये तुम्ही ठरवू शकता कम्प्युटरला प्रायोरिटी द्यायची की मग IT ला द्यायची की AI ला द्यायची. ओके, तर आता एवढ्या सगळ्या ब्रँचेस किंवा याशीच पॅरलल अजून काही ब्रँचेस ऍड झालेल्या आहेत यावर्षी. आता यामध्ये नेमकं बघा काय डिफरन्स आहे. तर मी थोडस टॅबलेट फॉर्मॅट मध्ये सांगायचा प्रयत्न करतोय. कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स. ठीक आहे, वन बाय वन जाऊ आपण. बेसिक जे आहे, आता हे बघा, कम्प्युटर इंजिनिअरिंग हे एक बेस्ट ब्रँच आहे. ठीक आहे, आणि या बाकीच्या ज्या आहेत, मशीन लर्निंग असेल, AI असेल, IT असेल, या सगळ्या कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या सब ब्रँचेस आहेत. ओके, सब पार्ट म्हणा, सब पार्ट ऑफ कम्प्युटर किंवा सब ब्रँचेस ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग. बेस ब्रँच ही कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे आणि त्याच्याच सब ब्रँच या मशीन लर्निंग असतील किंवा AI असेल किंवा IT असेल. आता डिग्री कोर्सेस आपल्याकडे कधी सुरू झाले, युनिव्हर्सिटीने कधी मान्यता दिली आहे, त्याचा जर थोडासा विचार केला तर कम्प्युटर इंजिनिअरिंगला म्हणजे अंदाजे 35-40 वर्ष झाले आपल्याकडे ती आहे ब्रँच आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये, महाराष्ट्रात किंवा पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर. IT जी आहे ती मागच्या 25 वर्षापासून आहे. ठीक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स हे मागच्या 4-5 वर्षापासून आपण आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये या ब्रँचेस म्हणजे या डिग्री कोर्सेस आलेले आहेत. आता याचा अर्थ असा नाहीये की आताच सुरू झाल्यात ब्रँचेस. आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप दिवस झाले हा कन्सेप्ट आलेला आहे, बाहेरच्या देशात देखील आहे, इकडे सुद्धा आहे. ठीक आहे, फक्त ब्रँच मी इथं मेन्शन काय केलं की डिग्री कोर्सेस कधी सुरू झालेत. ठीक आहे, त्याला 4-5 वर्ष झालेले आहेत आणि IT अंदाजे 2000च्या आसपास, थोडंसं प्लस मायनस. ठीक आहे, आणि 1984-85 दरम्यान कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. मी कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणतोय, कम्प्युटर सायन्स वेगळं. ठीक आहे,
कम्प्युटर सायन्स नाही, कम्प्युटर इंजिनिअरिंगचं मी हे इथं डेटा दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, तर कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या या सगळ्या बेस ब्रँचेस आहेत. आणि आता करिक्युलमचा जर विचार केला, अजून पुढच्या स्लाइड मध्ये आपण त्याचे पॅरामीटर्स बघणार आहोत. अजून कुठले कुठले पॉइंट पॅरामीटर्स आहेत ते पुढच्या स्लाइड मध्ये देखील बघणार आहोत. पण हा एक मेन पॉइंट, त्याचा करिक्युलम जो आहे किंवा सिलेबस जो आहे त्याच्यामध्ये किती फरक आहे. जो कम्प्युटर इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे, आयटीचा त्याच्यापेक्षा 35-40% तो डिफरन्स असेल. ठीक आहे, 30-40%. आणि AI/ML डेटा सायन्स थोडस जरा अजून डीप मध्ये आहे. पण कम्प्युटर इंजिनिअरिंगचा आणि या तिन्ही चारही ब्रँचेसचा 25 ते 30% डिफरन्स असा तो आहे. फक्त खूप जास्त डिफरन्स नाहीये. ठीक आहे, आता जे बऱ्याचशा कॉलेजनी कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग असं जे घेतलेलं आहे, किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि ब्रॅकेटमध्ये AI, कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि ब्रॅकेटमध्ये AIDS, तर खूप जास्त फरक नाहीये. ठीक आहे, जवळपास त्या सारख्याच आहेत. फक्त सिलेबस मध्ये एवढा डिफरन्स तुम्हाला सांगितला मी, तो आहेच. ओके, आता अजून जर फॅक्टर कन्सिडर केलेच आपण, तर इथं बघा थोडक्यात डेफिनेशन जर सांगायची झाली तर कम्प्युटर इंजिनिअरिंग आपण काय म्हणतो की ब्रॉड फील्ड व्हॉट दॅट सिट्स बिटवीन द हार्डवेअर इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग अँड सॉफ्टवेअर कम्प्युटर सायन्स. ठीक आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग रिलेटेड आपल्याला सगळं माहिती आहे. आयटी त्यानंतर निघालेली ब्रँच. आयटी मध्ये आपण काय करतो, आता हे बघा, आपण थोडक्यात इथं हे जे काही इम्प्लिमेंट करणार आहोत, सॉफ्टवेअर बेस असेल किंवा काय, कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये, आयटी मध्ये तो जो सिलेबस असेल, त्याच्या सिस्टीम असतील, त्याचे सॉफ्टवेअर असतील, ते मॅनेज मेंटेन करण्याचं काम हे आयटी मध्ये केलं जातं. जे काय कम्प्युटर सिस्टीम टू मॅनेज, प्रोसेस, प्रोटेक्ट अँड एक्सचेंज इन्फॉर्मेशन. ठीक आहे, तो त्या सगळ्या सॉफ्टवेअर सिस्टीम मेंटेन करण्याचं काम हे आयटी मध्ये केलं जातं. ठीक आहे, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI हे जे आहे त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. माझ्याच युट्यूब चॅनलला आहे, अक्षयस व्ह्यू पॉइंट. तुम्ही तो नक्की बघा, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयी डिटेल मी सांगितलेलं आहे. तो सब्जेक्ट मी शिकवलेला आहे, म्हणून मला त्याविषयी थोडीशी आयडिया आहे. तर ती जी टेक्नॉलॉजी आहे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, त्यामध्ये तुम्हाला जसं आपण कम्प्युटरला किंवा कम्प्युटराइज रोबोटला, ठीक आहे, ज्या काही कमांड देऊ, ठीक आहे, त्यानुसार ते रोबोट्स असतील किंवा मशीन्स असतील, ते ह्युमन बिईंग सारखा विचार करतील, त्यानुसार ते ऑपरेट होतील. ह्युमन बिहेवियर ते कॉपी करतील, असं सगळं ते AI मध्ये आहे. तर रेकमेंडेशन किंवा लँग्वेज या सगळ्या गोष्टींचा पाठ तिथं आहे. आता एक गोष्ट सांगायची झाली तर, जे कम्प्युटरमध्ये लँग्वेज तुम्हाला शिकायच्या, ठीक आहे, पायथॉन असेल, C++, जावा, या सगळ्या ब्रँचेस मध्ये तुम्हाला शिकायच्याच आहेत. ओके, पायथॉन कोडिंग हे जे आहे किंवा जावा जे आहे, ऍडव्हान्स जावा आहे, कम्प्युटर असेल, आयटी असेल, AI असेल, मशीन लर्निंग असेल, डेटा सायन्स, या सगळ्यांमध्ये तुम्हाला शिकायचंच आहे. ठीक आहे, आता मशीन लर्निंगचा जर विचार केला, ठीक आहे, आता ही जी ब्रँच ती एक सब ब्रँच ऑफ AI असं म्हणू शकतो. मशीन लर्निंग इज अ सब ब्रँच ऑफ AI. म्हणजे काय की AI ची एक सब ब्रँच ती मशीन लर्निंग किंवा त्याचा एक सब पार्ट येतो. आता ती फोकस कशावर करेल, ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. पुढच्या स्लाइड मध्ये मी ते सांगणार आहे. इथं फक्त ते कम्प्युटर सिस्टीम दॅट लर्न्स फ्रॉम डेटा. ठीक आहे, त्यामध्ये काय येतं ते पुढच्या स्लाइड मध्ये मी सांगतोय तुम्हाला. डेटा सायन्स, स्टडी ऑफ डेटा अँड एक्स्ट्रॅक्टिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम इट. एखाद्या डेटामधून इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करायची आणि त्याच्यापासून वेगवेगळे गेसिंग करायचे किंवा वेगवेगळे ग्राफ प्लॉट करायचे, त्या ग्राफचा स्टडी करून ते अनालाइज करायचं. ठीक आहे, आता या सगळ्यांमध्ये अजून थोडंसं डिटेल जर गेलं आपण, ही फक्त डेफिनेशन नॉर्मली. ठीक आहे, थोडंसं जर डिटेल मध्ये गेलं आपण यामध्ये, तर हे बघा कंटेंट काय काय आहे ते कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये जे शिकायचे तेच तुम्हाला इकडे सगळीकडे शिकायचंय. मायनर जो डिफरन्स असणार आहे तो असा आहे बघा, सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग, C++, जावा, पायथॉन. ठीक आहे, याच लँग्वेज इकडे पण आहेत. त्याचबरोबर कम्प्युटर नेटवर्क, ऑपरेटिंग सिस्टीम, सॉफ्टवेअर, कम्प्युटर आर्किटेक्चर आणि ऑर्गनायझेशन, वेब टेक्नॉलॉजीज. ठीक आहे, वेब रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी या कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये येतात. आता इन्फॉर्मेशन सिस्टीम काय, सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर मेंटेनन्स. मग अशी मी तुम्हाला सांगितलं बघा की इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये इथं ज्या तुम्ही सॉफ्टवेअर हे इम्प्लिमेंट केले जातात, बनवले जातात, इथं तुम्हाला त्याचं मेंटेनन्स करायचंय. ठीक आहे, आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये ट्रबल शूटिंग करायचंय. कुठले इश्यू असतील तर त्याला तुम्ही सोल्युशन कसे देतात विथ कम्प्युटराइज सिस्टीम ओनली. ठीक आहे, इन्फॉर्मेशन वगैरे सगळ्या गोष्टींचा यूज करून ते आपल्याला सिस्टीम बनवायचे असतात. मेंटेनन्स टूल्स हे
बनवायचे असतात ते आयटी मध्ये. एआय टेक्निक्स, एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये कम्प्युटर व्हिजन, म्हणजे मी तो जो व्हिडिओ बनवलाय त्यामध्ये विथ इमेज तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. म्हणजे ड्रायव्हिंग कारचं एक एक्झाम्पल असेल, ह्युमन बिहेवियर प्रिडिक्शन असेल, ठीक आहे, रोबोट किंवा त्या रिलेटेड मशिनरीज या ज्या असतील त्या सगळ्या एआयशी रिलेटेड असतील. ठीक आहे, एआयचा व्हिडिओ तुम्ही बघा, त्यामध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याचे ऍप्लिकेशन कुठले असतील, अजून कुठं कुठं तो आपण यूज करू शकतो. कुठल्याही फील्डमध्ये खूप सारे फील्ड्स आहेत ज्यामध्ये की एआय आता या काळामध्ये इम्प्लिमेंट होत आहे. ठीक आहे, मशीन लर्निंग. आता मशीन लर्निंगचे अल्गोरिथम जे आहेत, सुपरवाइज लर्निंग असेल, अनसुपरवाइज लर्निंग असेल, रिइन्फोर्समेंट लर्निंग. आता हे वर्ड तुम्हाला कदाचित नवीन वाटत असतील, पण जे विद्यार्थी कुठल्याही ब्रँचला ऍडमिशन घेणार आहेत, सीएसआयटी एआय या व्यतिरिक्त मेकॅनिकलला देखील ऍडमिशन घेणार आहेत, तर मेकॅनिकल मध्ये AIML असा एक सब्जेक्ट पुणे युनिव्हर्सिटीने 2019 पॅटर्नला थर्ड इयरच्या सिलेबस मध्ये दिलेला आहे. म्हणजे काय की मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट सुद्धा AIML हे लर्न करतात, शिकतात. याचा अर्थ काय, ते भविष्यात जॉबही करू शकतात. आज देखील जरी सुद्धा विषय मागच्या 10 वर्षात नव्हते कॉम्प्युटरचे जास्त मेकॅनिकलला, तरी सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी हे सॉफ्टवेअरचा एखादा कोर्स करून तिथे ते जॉब करत आहेत. ठीक आहे, त्यामुळे आता असं जास्त काही राहिलं नाही की एकाच पर्टिक्युलर ब्रँच मध्ये तुम्ही कराल आणि तिथंच करिअर असेल, असं नाही. तुमची जरी एक ब्रँच असेल तरी सुद्धा तुम्हाला बाकीच्या ब्रँचेसचा स्टडी हा करावाच लागणार आहे. फ्युचर ऍप्लिकेशन जे असतील हे सगळे कॉम्बिनेशन मध्ये असणार आहे. मेकॅनिकलच्या स्टुडंटला इलेक्ट्रॉनिक शिकणं आवश्यकच आहे, एआय शिकणं आवश्यकच आहे, पायथॉन कोडिंग शिकणं आवश्यकच आहे. तसंच इंटरडिसिप्लिनरी या ब्रँचेस असणार आहे. ओके, तर हे न्यूरल नेटवर्क काय असतं हे तुम्हाला मशीन लर्निंग मध्ये बघायला मिळेल. ठीक आहे, ANN काय असतं, DNN काय असतं, डीप लर्निंग म्हणजे काय. पॉसिबल झालं तर भविष्यात आपण हे व्हिडिओ नक्की घेऊन येऊयात. अनसुपरवाइज आणि सुपरवाइज मध्ये काय डिफरन्स आहे, मशीन लर्निंगच्या तर मेथड आहे. ठीक आहे, आणि आता डेटा सायन्स. डेटा सायन्स मध्ये डेटा व्हिज्युअलायझेशन, डेटा मायनिंग, बिग डेटा अनालिसिस असे सगळे कॉन्सेप्ट आहेत. हे सगळं कॉम्बिनेशन मध्ये चालणार आहे. डेटा व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे डेटापासून मगाशी मी सांगितलं की एक्सट्रॅक्ट करायची इन्फॉर्मेशन. ठीक आहे, त्यापासून वेगवेगळे ग्राफ्स वगैरे आपण प्लॉट करत ते व्हिज्युअलाइज करता आले पाहिजे आपल्याला. ठीक आहे, डेटा मायनिंग असा एक कॉन्सेप्ट आहे. पहा, डेटा मायनिंग हे जे आहे ना, आता फॉर एक्झाम्पल कुठलंही एखादं घ्या तुम्ही, युट्यूब असेल, ठीक आहे, किंवा फेसबुक असेल, ह्या सगळ्या गोष्टींना प्रत्येक मिनिटाला इतके पीपल यूज करणारे आहेत की किती मोठा डेटा तो स्टोअर होतो. बिग डेटा जे इथे म्हटलंय ना, मग तो पर्टिक्युलर एखादा पर्सन असेल, त्याची समजा तो पब्लिसिटी करतोय, ठीक आहे, तर मग पर्टिक्युलर त्याचा एखादा चॅनल पण आहे किंवा त्याचा एक खूप मोठा फर्म आहे. ठीक आहे, त्या फर्मची पब्लिसिटी तो करतोय, त्या कंपनीची पब्लिसिटी करतोय. त्याला कमेंट देणारे किती लोक आहेत, करोडोनी लोक असतील. मग त्यातले सॉर्ट आउट कसे करणार, गुड कमेंट, बॅड कमेंट्स, किंवा पॉझिटिव्ह कमेंट्स किंवा निगेटिव्ह कमेंट्स, हे सॉर्ट आउट कसं करणार, तर डेटा मायनिंग त्यासाठी हा कन्सेप्ट आलेला आहे. ठीक आहे, अशा सगळ्या गोष्टी ऍक्च्युली हा आता फार मोठा आणि डिटेल पार्ट आहे. समजा ह्या सगळ्या गोष्टींचा यूज करून तुम्हाला एखादी फ्युचरची गोष्ट प्रेडिक्ट करायची, म्हणजे तुमची एखादी कंपनी आहे, तुमच्या कंपनीचा मागच्या 10 वर्षाचा डेटा तुमच्याकडे आहे, त्या डेटा अनालाइज करून त्याला मशीन लर्निंगचे अल्गोरिथम देऊन एआयच्या टेक्निक्स यूज करून तुम्हाला पुढच्या वर्षी प्रोडक्शन अंदाजे किती असेल हे जर फाइंड आउट करायचं असेल तर या सगळ्या टेक्निक्स तुम्हाला यूज करता येतील. ठीक आहे, इंडस्ट्रीमध्ये त्याचमुळे मग खूप जास्त डिमांड या नवीन ब्रँचेसला आहे. ठीक आहे, असा एक बेसिक डिफरन्स आहे. अजून जर थोडंसं आपण पुढे गेलो तर बघा, आता या सगळ्या ब्रँचेसचं पास्ट काय, प्रेझेंट काय, फ्युचर काय आणि ऍप्लिकेशन्स काय असतील. एक गोष्ट तुम्हाला इथं मी सांगू इच्छितो, पास्ट शब्द मी एवढ्यासाठी तिथं दिलाय की तुमच्या घरामध्ये, फॅमिलीमध्ये किंवा रिलेटिव्ह मध्ये जर कोणी 10-15 वर्षापूर्वी इंजिनिअरिंगचं एज्युकेशन घेतलं असेल, टेक्नॉलॉजी एज्युकेशन घेतलं असेल, तर त्यांना एक गोष्ट माहिती आहे की आयटी फील्डमध्ये त्यावेळेस रेसेशन आलं होतं. ठीक आहे, मी 15 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय. आयटी फील्डमध्ये रेसेशन आलं होतं, तर मग त्यामुळे बरेचसे विद्यार्थी आयटी कडे पाठ फिरवली होती किंवा जात नव्हते आयटी ब्रँचकडे, कम्प्युटर इंजिनिअरिंग घ्यायचे. बरेचसे विद्यार्थी कम्प्युटर इंजिनिअरिंग आजही घेतात, आधी देखील घेतच होते. ठीक आहे, पण ती एक गोष्ट लक्षात आणून देण्यासाठी मी इथं पास्ट शब्द मुद्दा म्हणून वापरलाय. बाकी कुठल्याही ब्रँचला अजून तसं काही जाणवलं नाही. आयटी मध्ये तेव्हा रेसेशन होतं, पण आज आयटी हे फील्ड बऱ्यापैकी वरती आहे. ठीक आहे, कम्प्युटरलाच पॅरलल.
ज्यांचा कम्प्युटरला नंबर लागत नाही ते आयटी प्रेफर करतायत. सध्याची विद्यार्थ्यांची ही मेंटॅलिटी आहे. ठीक आहे. करिअर सगळीकडेच आहे. तुम्ही कुठलीही ब्रँच घ्या, तुम्ही जर अभ्यास व्यवस्थित केला ना, कुठलीही ब्रँच घ्या, इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा मेकॅनिकल असेल, मेकॅट्रॉनिक्स असेल, तुम्हाला फ्युचर हे ब्राईट आहे. तर त्यामध्ये तुम्हाला तेवढं करणं आवश्यक असतं. ठीक आहे. नवनवीन ज्या टेक्नॉलॉजी येतील त्या देखील तुम्हाला शिकाव्याच लागतील. 4 वर्ष फक्त एवढं शिकताय आणि त्यावरच लाईफ टाईम तुम्ही जॉब कराल तर असं नाही येते. ठीक आहे. 10 वर्षांनी अजून नवीन टेक्निक्स येतील, तुम्हाला त्या शिकाव्या लागतील. त्यासाठी हा बेस तुमचा पक्का पाहिजे. एआय मध्ये जे शिकाल, डेटा सायन्स मध्ये जे शिकाल, ह्या सगळ्या गोष्टी प्रेझेंट तर तुम्हाला माहितच आहे सध्या काय प्रेझेंट कंडिशन आहे. ठीक आहे. फ्युचरमध्ये जे जे काही नवीन येईल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या शिकाव्या लागतील. त्यासाठी ह्या ब्रँचेस इमर्जिंग आहेत. एक गोष्ट परत एकदा रिपीट करतो, कुठल्याही पर्टिक्युलर एका ब्रँचवर डिपेंड न राहता तुम्ही स्टडी करत असताना मल्टिपल ब्रांचेसला स्टडी करा. तुमचं ऍडमिशन कुठल्याही एकाच ब्रँचला होणार आहे, पण इन फ्युचर तुम्हाला जॉब जे करायचे त्यासाठी मल्टिपल डिसिप्लिनरीचं नॉलेज तुमच्याकडे असणे हे खूप जास्त आवश्यक आहे. ओके. तर असा एक बेसिक डिफरन्स मी विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर अपकमिंग व्हिडिओज आपले या चॅनलवर फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा सिलेबस आणि इंजिनिअरिंग रिलेटेड टॉपिक मी अक्षय's व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहे. या युट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ऑब्वियस आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.